बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो काय आपला 4.1 हा जो चॅप्टर सुरू आहे म्हणजे सेक्शन सुरू आहे सेक्शन 4 नॉवेल. तर याच्यामध्ये 4.1 हिस्ट्री ऑफ नॉवेल हे आपण अभ्यासत आहोत. तर याच्यामध्ये आपण पेज नंबर 176वरचं जे काय आपलं टाईप ऑफ नॉव्हेल आहे म्हणजेच कादंबरीचे जे काय प्रकार आहे याच्याविषयी काय करणार आहोत आपण आज माहिती अभ्यासणार आहोत. तर बघा सुरुवातीलाच म्हणजे 1 नंबरला दिलेलं आहे आपल्याला रिअलिस्टिक नॉव्हेल. तर रिअलिस्टिक नॉव्हेल म्हणजे त्यालाच आपण म्हणतो एक रिअल म्हणजे वास्तववादी कादंबरी. आणि याच्यामध्ये बघा द रिअलिस्टिक नॉव्हेल इज अ फिक्शन that gives the effect of realism. Sometimes this is also called a novel of manner. आणि जी रिअलिस्टिक जी नॉवेल असते ही काय करत असते, एक वास्तववादाचं दर्शन घडवणारी एक कथा याच्यामध्ये काय केलेलं असतं, लिहिल्या गेलेली असते. इट कॅन बी कॅरेक्टराइज बाय इट्स कॉम्प्लेक्स कॅरेक्टर विथ मिक्स्ड मोटिव्ह दॅट आर रूटेड इन द सोशल क्लास. The character in the realistic novel interact with other character and undergo possible and everyday experiences. आणि याच्यामध्ये काय केलेलं असतं की जे काही विशिष्ट कॅरेक्टर आहेत या म्हणजे जे काही पात्र आहेत ह्या पात्रांचं काय केलेलं असतं, एक म्हणजे पात्रांनी हे जे कादंबरी आहे ही समोर गुंतागुंतीचे जे काय विषय असतात ते काय झालेले असतात पात्राद्वारे हाताळलेले असतात. आणि त्याच्यामध्ये एकमेकाचा काय झालेला असतो, संवाद असतो. आणि पुन्हा दैनंदिन अनुभवाचे जे वर्णन असतं ते काय केलेलं असतं या वास्तववादी कादंबरीमध्ये केलेलं असतं. तर अशा पद्धतीनं रिअलिस्टिक नॉव्हेल म्हणजे लिखाण झालेलं असतं. त्यानंतर नंबर 2चा आपला प्रकार आहे बघा, तो म्हणजे पिकरेस्क नॉव्हेल. पिकरेस्क नॉव्हेल म्हणजे आता पिकरेस्क हा जो शब्द आहे हा स्पॅनिश वर्ड आहे आणि इथं आपल्याला दिलेला आहे. तर बघा द वर्ड पिकरेस्क इज ओरिजिनेटेड फ्रॉम इन द स्पॅनिश वर्ड पिकारो. आणि तो काय स्पॅनिश वर्ड आहे पिकारो याच्यावरून काय केलेला आहे, पिकरेस्क हा जो शब्द आहे हा काय झालेला आहे पिकारोवरून घेतलेला आहे. आणि याचा जर तसा शब्दशः जर अर्थ पाहायचा झाला तर विच मीन्स अ रग आणि याचा अर्थ होतो की नकली. आणि अ पिकरेस्क नॉवेल नॅरेट द ॲडव्हेंचर्स ऑफ द प्रोटॅगोनिस्ट हू इज ॲन इसेंट्रिक आर अ डिस्प्युटेबल पर्सन इज ॲन एपिसोडिक फॉर्म. एपिसोडिक फॉर्म म्हणजेच काय की एक जे काय एपिसोड पद्धत असते त्या पद्धतीनं ह्या कादंबरीमध्ये काय केलेलं असतं, लिखाण केलेलं असतं. आणि याच्यामध्ये जे काय हे असेल पात्र असेल की त्या पात्राच्या सहाय्याने वेगवेगळ्या जे काय म्हणजे कथा किंवा जे काही लिखाण असतं ते एक एपिसोडिक फॉर्ममध्ये काय केलेलं असतं, लिहिलेलं असतं. आणि आपण जे बघितलं वरचं रिअलिस्टिक नॉव्हेल याच्यामध्ये तशा पद्धतीनं एपिसोड केलेले नसतात, डायरेक्ट काय केलेलं असतात स्टोऱ्या कथा अशा लिहिलेल्या असतात, पूर्ण याच्यामध्ये एपिसोड पाडलेले असतात. त्यामुळे याला काय म्हणतो आपण, एक पिकरेस्क नॉवेल्स म्हणतो. याच्यानंतर बघा हिस्टोरिकल नॉव्हेल. हिस्टोरिकल म्हणजे ऐतिहासिक. आणि ऐतिहासिक कादंबरीमध्ये काय केलेलं असतं की अ हिस्टोरिकल नॉव्हेल इज अ नॉव्हेल सेट इज अ प्रेड अर्लियर दॅन दॅट ऑफ द रायटिंग. आणि याच्यामध्ये काय केलं असतं की इतिहासातील एखाद्या कालखंडावर आधारित काय असतात ह्या कादंबऱ्या असतात. तर याच्यामध्ये बघा एक म्हणजे ज्या काय हिस्टोरिकल नॉव्हेल असतात याच्यामध्ये जे काय ऐतिहासिक ज्या काही लिखाण झालेलं असेल ते काय झालेलं असतं या ऐतिहासिक कादंबरीमध्ये लिखाण झालेलं असतं. आता याच्यानंतर बघा एपिस्टोलरी नॉव्हेल. आणि एपिस्टोलरी याचा जर आपण अर्थ पाहायला गेलो तर याला आपण एक पत्ररूपी कादंबरी अशा पद्धतीने याला म्हणू शकतो. द वर्ड एपिस्टोलरी डिराइव्स फ्रॉम द लॅटिन वर्ड एपिस्टोला. आणि हे जे शब्द आहे एपिस्टोलरी हा एक लॅटिन शब्द आहे आणि हा एपिस्टोला यावरून काय केलेला आहे, घेण्यात आलेला आहे. विच मीन्स अ लेटर. आणि त्याचा अर्थ काय होतो, पत्र. ओके. द एपिस्टोलरी नॉव्हेल इज दॅट इन विच द रायटर प्रेझेंट
the narrative through a series of correspondence or other documents. Although letters are the most common basis for epistolary novel, diary entries are also a popular form in this type. आणि याच्यामध्ये ह्या प्रकारामध्ये की ज्याला आपण पत्रव्यवहार म्हणतो, की या कागदपत्राच्या मालिकेद्वारे काय केलेलं असतं, हे सादर केलेलं असतं. आणि याच्या व्यतिरिक्त डायरी किंवा त्याला आपण डेली हे म्हणतो दिनदर्शिका, तर याच्या ज्या नोंदी असतात, हाही प्रकार काय झालेला आहे या जे एपिस्टोलरी नॉव्हेल आहे याच्यामध्ये खूप लोकप्रिय झालेला आहे. तर आय होप हे तुम्हाला वरचे जे काही आपण 4 पॉईंट घेतले आहेत ते तुम्हाला समजलेले असेल. याच्यानंतर बघा समोरचं आपण बघायचं आहे आपल्याला गॉथिक नॉव्हेल. गॉथिक नॉव्हेलमध्ये काय केलेलं असतं बघा, द नॉव्हेल्स दॅट इन्क्लूड्स टेरिटरी, मास्ट्री, हॉरर, थ्रिलर, सुपरनॅचरल, डूम, डेथ ऑर डेके आर हंटेड बिल्डिंग्स आर कॉल्ड द गॉथिक नॉव्हेल्स. आणि याच्यामध्ये सगळ्या ज्या गोष्टी असतात की ते काय दहशत, मायस्टरी म्हणजे रहस्य, हॉरर भय, थ्रिलर रोमांचक, असा जे काय म्हणजे काही डूम डेके जे काय अमानवी शक्ती असतात किंवा ज्याला आपण पछाडले म्हणजे असं काही भूताचं वगैरे ह्या गोष्टी ज्या असतात, तर त्या या विषयावरील काय झालेलं असतं लिखाण या कादंबरीमध्ये केलेलं असतं. आणि हे असं लिखाण म्हणजे ज्या कादंबरीमध्ये झालेलं आहे त्याला आपण काय म्हणतो, गॉथिक कादंबरी म्हणतो किंवा गॉथिक नॉव्हेल्स म्हणतो. तर अशा प्रकारे गॉथिक नॉव्हेलचं काय झालेलं असतं, लिखाण झालेलं असतं. त्यानंतर बघा ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल. आता ऑटोबायोग्राफिकल म्हणजे आत्मचरित्रात्मक आणि नॉव्हेल्स म्हणजे कादंबरी. तर बघा ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल्स म्हणजेच ज्याला आपण आत्मचरित्रात्मक कादंबरी म्हणू, याच्यामध्ये द ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल इज द नॉव्हेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. आणि जो काय लेखक असतो त्याच्या जीवनावर आधारित काय असते ही कादंबरी असते. हाऊएव्हर द ऑथर चेंजेस द प्लेसेस अँड द नेम्स ऑफ द कॅरेक्टर ऑर इव्हन मे चेंज ऑर अवॉइड सर्टन डिटेल्स ऑफ हिज लाईफ. इट मे आर मे नॉट बी इन द फर्स्ट पर्सन नॅरेशन. आणि याच्यामध्ये काय केलं असतं की पात्राची जी नावे असतात किंवा ठिकाणे असतात किंवा आयुष्यातील काही विशिष्ट माहिती असतात त्याचं काय झालेलं असतं, जे त्याच्यामध्ये बदल करायचं हे काय असतं लेखक म्हणजे जो लिहिणारा त्याला काय असतं स्वातंत्र्य असतं. तसेच हे लिखाण काय असतं की जे काय फर्स्ट पर्सन असतं म्हणजे त्याला आपण प्रथम पुरुष म्हणू अशा पद्धतीचं काय झालेलं असतं हे लिखाण केलेलं असतं. आणि याच्यामध्ये ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल इज द नॉव्हेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. हे लक्षात ठेवायचं की लेखकाने स्वतःच्या आयुष्यावरचं काय केलेलं असतं याच्यामध्ये लिखाण केलेलं असतं. आणि अशा प्रकारच्या कादंबरीला आपण काय म्हणतो, ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल म्हणतो. ओके, हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल. याच्यानंतर बघा अल्गोरिकल नॉव्हेल. तर अल्गोरिकल नॉव्हेलमध्ये आपण ज्याला रूपकात्मक कादंबरी म्हणतो, तर त्याच्यामध्ये बघा ॲन अल्गोरी is a story that bears more than one level of meaning. The surface meaning of such novel is different from the symbolic. आणि ही जी रूपकात्मक कादंबरी असते याच्यामध्ये एकापेक्षा अधिक अर्थ काय झालेले असतात, दडलेले असतात. आणि ह्या कादंबरीचा जो काय बाह्य अर्थ असतो म्हणजे जो काय मिनिंग असतो, तर याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं असतं बघा, meaning of it, the symbolic meaning of an allegory may be political, religious, historical or philosophical. आणि याच्यामध्ये जे काय प्रतिकात्मक जे काय अर्थापेक्षा जे वेगळं म्हणजे काय वर्णन अर्थापेक्षा जे काय वेगळा असतो त्याच्यामध्ये राजकीय, धार्मिक, ऐतिहासिक किंवा तत्त्वज्ञानाशी काय झालेलं असतं हे लिखाण संबंधित असतं. तर अशा प्रकारची जी काय कादंबरी असते तिला आपण रूपकात्मक कादंबरी किंवा अल्गोरिकल नॉव्हेल असं आपण म्हणत असतो. आता याच्यानंतरचा आपल्याला टाईप बघायचा आहे बघा, तो आहे युटोपियन किंवा डायस्टोपियन नॉव्हेल. आता युटोपियन आणि डायस्टोपियन नॉव्हेलमध्ये याच्यामध्ये बघा की एक जो काय युटोपिया इज ॲन इमॅजिनरी कम्युनिटी ऑर
society possessing the ideal qualities. It is a common literary theme, especially in science fiction or speculative fiction. आणि याच्यामध्ये काय केलेलं असतं, जे इटोपिया म्हणजे काय, एक आदर्श गुणधर्म ज्याला आपण आयडियल क्वालिटीज म्हणतो, की हा एक काल्पनिक काय असतो, समुदाय किंवा समाज असतो. आणि विशेषतः याच्यामध्ये ज्या काय वैज्ञानिक ज्याला आपण सायन्स फिक्शन म्हणतो किंवा स्पेक्युलेटिव्ह, की ह्या ज्या तार्किक कथा असेल, विज्ञान कथा असेल किंवा काही काल्पनिक कथा असेल, ह्या प्रकारात ही मोडणारी काय असते प्रचलित साहित्यशैली आपण याला म्हणतो. त्यानंतर बघा सायकोलॉजिकल नॉव्हेल. सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्रीय कादंबरी. तर बघा, सायकोलॉजिकल नॉव्हेल इज द वर्क ऑफ फिक्शन दॅट ट्रीट्स द internal life of the protagonist or even the other character as much as the external factors. आणि याच्यामध्ये जे काही मुख्य पात्र असतं किंवा ज्या पात्राच्या अंतर्गत जे काही जीवन असतं त्याला बाह्य घटकासारखं काय केलेलं असतं, महत्त्व दिलेलं असतं आणि ते त्या पद्धतीचं लिखाण याच्यामधून काय झालेलं असतं, केलेलं असतं. तर याला आपण काय म्हणतो, सायकोलॉजिकल नॉव्हेल. आता कॅशनलेस कादंबरी. त्यानंतर काय आहे की स्ट्रीम ऑफ कॅशनलेस नॉव्हेल. तर याच्यामध्ये जे कन्शियसनेस असतं, की स्ट्रीम ऑफ कन्शियसनेस इज अ फ्रेज कॉइन बाय विलियम जेम्स इन हिज ट्रेसेस प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी 1890. इट मीन्स द फ्लो ऑफ द थॉट इन्सिडेंट इन द प्लॉट ऑर द सिक्वेन्स ऑफ देअर अॅक्युरन्स. द नॉव्हेलिस्ट नरेट देम ॲज दे एंटर द माइंड ऑफ द कॅरेक्टर. आणि याच्यामध्ये काय झालेलं असतं की जे काय मानसशास्त्राचे जे सिद्धांत आहेत ते याच्यामध्ये बघा जेम्स विलियम्स यांनी काय केलेलं आहे 1890मध्ये त्यांच्या ह्या ग्रंथात काय झालेलं आहे, पहिल्यांदा सुरुवाती ही संज्ञा वापरलेली आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी एक विचाराचा प्रवाह किंवा कथानकामधील ज्या काय घटना असत्या त्या घटनेच्या जशा क्रमानुसार येतात तर तशाच त्या पात्राच्या मनात येतात, तशा लेखक काय करतो त्या सादर करतो. आणि याला कॅशनलेस नॉव्हेल आपण म्हणत असतो. तर अशा पद्धतीनं आपण म्हणजे टाईप ऑफ नॉव्हेलमध्ये काय झालेलं आहे माहिती पाहिलेली आहे. याच्यानंतरची जी माहिती आहे ती बघा, बिडग्रोसमन नॉव्हेल. आणि हा पण एक जर्मन शब्द आहे. आणि हा एखाद्या गोष्टीला द जर्मन वर्ड ब्लिट्स ग्रोम्स indicate growth. The fictional biography or autobiography is concerned with the growth of the protagonist's mind, spirit and character from their childhood and adulthood. आणि याच्यामध्ये जो ग्रोथ शब्द आहे की हा बीड ग्रोसमन म्हणजे ग्रोथ म्हणजे एखाद्या वाढीला काय करतो हा सूचित करतो. आणि याच्यामध्ये मुख्य जे पात्र असतं की त्याच्या बालपणापासून तारुण्यापर्यंतच्या ज्या काही मानसिक, आत्मिक किंवा स्वभाव वैशिष्ट्य ह्या सगळ्या प्रकारावर काय केलं असतं, म्हणजे त्याच्या प्रगल्भतेवर असं काल्पनिक चरित्र किंवा आत्मचरित्र आधारित लिहिलेलं असतं. आणि अशा पद्धतीनं याच्यामध्ये काय झालेलं असतं माहिती दिलेली असते. त्यानंतर बघा, इन द फर्स्ट हाल्फ ऑफ द 20th century ऑफ कल्ट ऑफ पल्प मॅगझिन्स became popular in which fantastic fiction of the general entertainment of the masses was printed on the cheap pulp paper. The pulp fiction provided a building ground for the detective novels and science fiction. याच्यामध्ये बघा ज्या काय हे दिलेलं आहे 20th century. तर याच्यामध्ये पल्प मासिक आहे हा प्रकार काय झालेला होता, पॉप्युलर झालेला होता, म्हणजेच लोकप्रिय झालेला होता. आणि ज्यामध्ये स्वस्तातल्या जे काय लगद्याचा पल्प कागद असतो त्या पल्प कागदावर काय झालेलं होतं की जे काय सर्वसामान्याच्या एखाद्या काल्पनिक कथा असेल त्या कथा छापल्या जात होत्या. आणि अशा पद्धतीनं विज्ञान कथाचा पाया याच्यामधून काय झालेला होता, रचला गेलेला होता. तर सायन्स फिक्शन इज अ genre ऑफ स्पेक्युलेटिव्ह फिक्शन डिलिंग विथ इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट सच ॲज futuristic setting, futuristic science and technology, space travel, time travel, popular universes and extraterrestrial life. Science fiction often explore the potential consequences of the scientific and other innovative findings by Mary
Shelley 1823 इज कन्सर्ड इन फर्स्ट नॉव्हेल. आणि याच्यामध्ये बघा ज्या काय कथा असेल वेगवेगळ्या की अंतराळ भ्रमण, तंत्रज्ञान, टाईम ट्रॅव्हल, तर परग्रहावरील जे काही जीवन असेल ह्या सगळ्या संकल्पनाचं काय केलं असतं याच्यामध्ये म्हणजे नवकल्पनाचे संभाव्य परिणाम काय केला असतं शोषण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि अशा पद्धतीनं आपण काय झालेलं आहे की जे काय प्रकार असेल तुमचे नॉव्हेलचे हे आपण इथं काय झालेलं आहे अभ्यासलेले आहेत. बेस ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी द जनरल फ्लोरिश इन द सेकंड हाफ ऑफ द 19th सेंचुरी. आणि याच्यामध्ये ज्या काही डिटेक्टिव्ह फिक्शन असेल किंवा ज्याला आपण डिटेक्टिव्ह म्हणजे एखाद्या रहस्यकथा वगैरे ज्याला म्हणू आपण ह्या काय झालेल्या असतात याच्यामध्ये ज्याच्यामध्ये अनुभवी किंवा व्यावसायिक गुप्तहेर किंवा एखाद्या गुन्हा किंवा खुनाचा तपास ह्या डिटेक्टिव्हमध्ये काय झालेलं असतं याचं लिखाण झालेलं असतं. तर अशा पद्धतीनं आपण टाईप ऑफ नॉव्हेल म्हणजे कादंबरीचे वेगवेगळे प्रकार हे आपल्या 4.1 हिस्ट्री ऑफ नॉव्हेल या चॅप्टरच्या माध्यमातून काय केलेलं आहे अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय थिंक तुमचं हे क्लिअर झालेलं असणार आहे. तर आपण आज इथं थांबू.